बघायला मिळालंय. तर अजित सर नक्कीच पहिल्या सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चिंचणी मोरीपाडा विरुद्ध आर्यन शिरगाव यांच्यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये एसटी समाजातून क्वालिफाय झालेला दर्यावर्दी आगर संघ आणि या दोन संघामध्ये जो विजयी ठरेल त्यांच्यामध्ये दुसरा सेमीफायनलचा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. दरम्यान मी पुणेशी तुम्हाला विनंती करेन की सेकंड सेमीफायनल असेल त्या दोन्ही संघांना आपण बोलून टॉस करून घ्या विनंती असेल जेणेकरून वेळ वाया जाणार नाहीये. चला पहिल्या सेमीफायनलचा टॉस केला जातोय. शिरगाव अगेन्स्ट भुवनेश्वर मेहर सर पहिल्या सेमीफायनलचा कॉल करा आपण. यस सर पहिल्या सेमीफायनल चिंचणी मोरीपाडा विरुद्ध आर्यन शिरगाव यांच्यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना खेळला जाईल. तर नक्कीच पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. यस आले असतील तर नाणेफेक देखील करून घेतली जाईल. चिंचणी मोरीपाडा विरुद्ध आर्यन शिरगाव यांच्यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना. यस मॉडर्न शिरगाव नाव दिलेलं आहे त्यांनी आलेले आहेत. चला चिंचणी मोरीपाडा संघ कर्णधार यायचा आहे. नाणेफेक आपल्याला करून घ्यायची आहे. चिंचणी मोरीपाडा विरुद्ध मॉडर्न शिरगाव यांच्यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. तर कालच्या दिवसामध्ये एसटी समाजातून दर्यावर्दी आगर संघ आपल्याला पुढे येताना पाहायला मिळालेला आहे आणि आता मात्र क्वालिफायरचा सामना खेळला जाईल. धाकटी डहाणू विरुद्ध CRD यांच्यामधला जो विजय ठरेल तो दुसरा सेमीफायनलचा सामना खेळला पाहायला मिळेल. तर चेतनजी धानमेर यांचं आगमन झालेलं आहे. मी सरांना विनंती करेन की त्याने व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सर चेतनजी धानमेर यांचं स्वागत आहे. आमच्या शब्द सुमनाने आम्ही त्यांचं स्वागत करतो आहेत. दरम्यान सन्माननीय आदरणीय चेतनजी धानमेर साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होताना वेलकम. आपलं शब्द फुलाने हार्दिक स्वागत. सन्माननीय आदरणीय चेतनजी धानमेर साहेब आपण बघतायत CRD संघ म्हणजेच चेतनजी धानमेर यांचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यान मॅचला प्रारंभ होताना चेतनजी धानमेर साहेबांचं शुभागमन मुख्य मंचावरती होतोय. त्यांचं शब्द फुलाने हार्दिक स्वागत. बोलते अपन महत्वाच्या मैच के एक बड़े मुकाबले की तरफ जहाँ पे करण अंबीरी को बुलाया गेंदबाजी के लिए और सामने करण रावरे. दोनों करण के बीच में करण तालमेल देखने को मिलेगा. लाजवाब कश्मकश देखने को मिलेगी. एक बेहतरीन मैच के तहत जरूर इस समय नजर आएगी दोनों बेहतरीन टीमें जो आपस में यहाँ पर मैच खेलती भी नजर आ रही. एक तरफ धाकटी डहाणू जिन्होंने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का निर्णय और न्योता दिया पहले बल्लेबाजी के लिए CRD टीम को. मैदानाच्या चौफेर पॉवर प्ले मध्ये 30 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू राहतील याची आपण नोंद घ्या. 3 खेळाडू पहिलं पॉवर प्लेचं षटक असेल पहिला आणि अंतिम कारण 4 षटकांचा मॅच आहे म्हणजे इथे फक्त तुम्हाला 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही सजवू शकतायत. चला जास्त टाइम स्पेंड करू नका आणि त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. होया इथे मात्र स्ट्राइक घेतलंय मिस्टर करण रावरे. एका बाजूने करण अंबीरे गोलंदाजी मार्कवर. बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर करण. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेला आपल्याला बघायला मिळतोय. फुलटोचा टेम इथे आणि पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. याच्यानंतर फर्स्ट सेमीफायनल एका बाजूने मॉडर्न शिरगाव आणि दुसऱ्या बाजूने मोरीपाडा संघ या दोन दिग्गज संघामधली पहिली सेमीफायनलची लढत आपण बघणार आहोत. तुर्तास वळी आपण मॅच कडे मिस्टर करण अंबीरे ज्याने पहिला डॉट बॉल हाताळलाय. पुरुष तयार गोलंदाजी मार्कवर आयटम ओव्हर द विकेट समोर करण रावरे. ओहो वडा शॉट स्वीप चा तालमेल बघायला मिळालाय आणि बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरनं दर्जेदार षटकार.
सुंदर टायमिंग आणि ज्या पद्धतीने फुलटॉस चेंडूला जागा बनवली गेली, सुंदररित्या शॉट सिलेक्शन इथे बघायला मिळतंय. मिस्टर करण रावरेच्या बॅटमधनं आलाय. इथे हाईन हँडसम षटकार म्हणायला हरकत नाहीये. एक सुंदर शॉट सिलेक्शन. इथे फील्डमध्ये थोडीशी तब्दिली केली जाते. प्रीतम बारी लॉंगांच्या खेळाडूला मयूर मर्देला मात्र आपण बघू शकाल मिड विकेटला शिफ्ट करतायत. एका बाजूने निखिल अकरे आपल्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फील्ड अरेंज करताना आणि दुसरा हार्दिक तांडेल एक्स्ट्रा कव्हरला. इथे मात्र स्विच हिट पुनश्च करण रावरीच्या बॅटमधनं चेंडू वन्स बाउंड सीमा पार. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये VIP डाइस लावून अभिवादन करतोय. चौकार यष्टीचे. मैं निकला ओ गड्डी लेके ओ रस्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया मैं दुख दिल छोड़ आया एक मोड़ आया मैं दुख दिल छोड़ आया. थँक्यू. धावसंख्या 10 वर स्थिरावले. चौकारानंतर स्विच हिटचा अटेम आणि यशस्वी होताना करण रावरे या ठिकाणी नावाप्रमाणे आपलं अधिराज्य गाजवताना करण अंबेरीच्या अगेन्स्ट आपल्या बॅटचा फ्लो, बॅटचं अधिराज्य आणि बॅटला स्विंग करत धावा या ठिकाणी खोऱ्याने ओढताना दिसत आहेत. 10 रन विदाउट लॉस. चेंडू क्रमांक 4 पेस करतील करण रावरे. या ठिकाणी शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कम बॅकिंग केली जाते करण यांच्याकडनं. सुंदर अशी कम बॅकिंग. 4 चेंडू संपलेले आहेत. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 24 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 निर्धाव चेंडू आणि 2 चेंडूवरती 10 धावा. एका बाजूने गोलंदाज आपली रिदम मिळवण्याचा प्रयत्न करतायत तर फलंदाज आपला फॉर्मला शोधतायत. पुढचा चेंडू पुनश्च तयार. राईट मोर द विकेट. गोलंदाज मार्कवर करण. 5वा चेंडू. ते मात्र ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आम्हाला दर्शवतात. इट इज अ वाईट बॉल. 11 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. ट्रॅम्पलाईनला सोडून चेंडू गेलाय आणि ते मात्र संकेत देताना इट इज अ वाईट बॉल. 11 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. पॉवर प्लेचं पहिलं षटक 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू सजवले गेले आहेत. आपण बघू शकाल स्विच हिट साठी मात्र डीप गलीला एक खेळाडू मिस्टर राहुल आपल्याला बघायला मिळत आहेत. चेंडू क्रमांक 5वा. 11 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. तयार गोलंदाजी मार्कवर करण. राईट मोर द विकेट. समोर जाईल तो करण रावरे. भरपूर शॉर्ट बॉल परंतु हुक करण्याचा प्रयत्नामध्ये वेग होता. पडल्यानंतर चेंडू थोडासा राईज झाला आणि ते मात्र डॉमिनेट करत निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. 11 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. अंतिम चेंडू अजूनही शेष आहे. 38चं सर्कल आपण बघितलं तर इथे मात्र शॉट थर्डमॅन लावला गेलाय. त्याच्यानंतर शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे. शॉट मिड ऑफ आहे. ऑन साईडला शॉट फाईनली आपल्याला बघायला मिळतोय आणि एकंदरीत लेग गली सुद्धा लावली गेली. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर करण. ओहो जागा बनवलंय परंतु मिस टाइम शॉट. निखिल अग्रे चेंडूवरती पोहोचतायत. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग करण रावरीच्या खेळीला लागतोय. फुल स्टॉप. पूर्ण विराम. विकेट इज गॉन. म्युझिक इज ऑन. थँक्यू. चिखला संघ या ठिकाणी उपस्थित झाला. सुंदर खेळ केल्याबद्दल नक्कीच आपलं कौतुक. सुंदर कामगिरी या ठिकाणी चिखला संघाने केले. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल धनेश. धनेशला मात्र प्रमोट केले गेले. 11 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. षटकार चौकार आला. त्यानंतर गोलंदाजानं कम बॅकिंग केले. आता षटक क्रमांक 2 ह्या एंडने मात्र गोलंदाजी मार्कवर बघूया कुठल्या गोलंदाजाला प्राचारण केले जाते. प्रीतम बारी. पहले ओवर के समाप्ति के बाद में 11 रन स्कोर कार्ड के पर. एक बार फिर हवाएं अब धीरे धीरे थोड़ी सी बढ़ती हुई रफ्तार उनकी नजर आ रही है. 11 रन स्कोर कार्ड के पर एक लाजवाब टूर्नामेंट हम देख रहे हैं. पाटिल नेटवर्क के द्वारा लाइव ब्रॉडकास्ट लाइव टेलीकास्ट हम देख रहे हैं. चिंचनी की इस खूबसूरत पावन धरा के ऊपर, चिंचनी की इस सरजमी के ऊपर टेनिस क्रिकेट विश्व की खूबसूरत श्रृंखला प्रतियोगिता हम देख रहे हैं. एक तरफ प्रीतम बारी टेनिस क्रिकेट के बेहतरीन गेंदबाज माने जाते हैं. उनके सामने मिस्टर जयेश रावरे भंडारी नाम से जिनको जाना जाता है, एक बात के खतरनाक बैटर
के रूप में जिन्होंने कई मैचेस में एक लाजवाब परफॉर्मेंस दिया गया है, वही अब ऑन साइड के ऊपर नजर आते हुए। तो बैटल अगर देखा जाए, कांटे की लड़त अगर देखा जाए, बेस्ट बनाम बेस्ट की लड़ाई में कहूंगा, एक तरफ प्रीतम खड़े तो दूसरी तरफ मिस्टर जयेश रावरे, जिनका फॉर्म काफी बढ़िया रहा इस मैच, इस श्रृंखला में। वही मिस्टर जयेश रावरे तैयार इस समय प्रीतम बारी के इस पहली गेंद को खेलने के लिए। पहली गेंद इनसाइड आउट खेलने का प्रयास था, मिस टाइम शॉट जरूर थी। नो मैन लैंड में गेंद गिरती हुई सिंगल का इजाफा स्कोर कार्ड के ऊपर 12 रन इस समय नजर आते हुए 12 रन। 4 ओवर की मैच है ये, काफी महत्वपूर्ण मैच होगी। इसके बाद में 2 सेमी और एक फाइनल, यानी कि कुल मिला के 3 मैचेस, बड़े मैचेस आने शेष है। तो मैं जरूर दोनों टीमें से निवेदन करना चाहूंगा, अनुरोध करना चाहूंगा कि जल्द से जल्द वो फील्डिंग को सजाए, ज्यादा टाइम बीच मैदान में स्पेंड न करे। महत्वपूर्ण ही मैच है, हम सभी को पता है, लेकिन टाइम ये भी काफी महत्वपूर्ण है। मोस्ट वैल्यूएबल जो वक्त होता है उसका भी लिहाज हमें करना चाहिए। 12 रन ऑन स्कोर कार्ड के ऊपर मिस्टर धनेश, जिनको प्रमोट किया गया और वन डाउन के रूप में भेजा गया गए मैच में, जिन्होंने अपने बेहतरीन बल्लेबाजी की जो झांकियां थी, जो ट्रेडमार्क थी, वो काफी लाजवाब दिखाई है। इसके लिए प्रीतम बारी के अगेंस्ट एक महत्वपूर्ण ऐसे बल्लेबाज को आगे लाना था। धनेश का नाम आ गया, प्रमोट किया धनेश को। इस ओवर की दूसरी गेंद खेलने के लिए तैयार रहेंगे राइट आर्म और द विकेट गेंदबाजी के लिए मिस्टर प्रीतम बारी। कदमों का इस्तेमाल, वाड़ा शॉट, स्टेप आउट करके जिस तरह से इस गेंद को पिक किया गया है, अद्भुत, सुपर, मैग्निफिसेंट सिक्सर। थैंक यू। 6 से समय स्कोर फ्लाई होता हुआ 18 के ऊपर पहुंचता हुआ धनेश यहां पर बताते हुए कि हमारी टीम में बड़े से बड़े खिलाड़ी हैं। जहां तक नजर घुमाई जाए, चिराग वहां पर खड़े हैं, उसके सामने भरत भी है। अगर देखा जाए तो वहां पर बेहतरीन खिलाड़ी और ज्यादा नजर आते हुए, लेकिन प्रमोट किया यहां पर मिस्टर धनेश को, क्योंकि काबिलियत फुट फुट के भरी है इस बल्लेबाज में। 18 रन ऑन स्कोर कार्ड। इस बार थोड़ा सा शॉर्ट इंप्रोवाइजेशन करना चाहते थे स्विच हिट के जरिए। अंपायर के संकेत यहां पर जरूर आने शेष लेग बाय के रूप में सिंगल का इजाफा 19 रन स्कोर कार्ड के पर। जिग्नेश जैसा एक युवा खिलाड़ी भी उनके पास है, लेकिन प्रमोट किया गया इस समय। अमित मिश्रा जैसे एक बेहतरीन बल्लेबाज भी हैं, मौका दिया गया धनेश को, और धनेश ने आते ही जिस तरह से स्टेप डाउन थोड़े से आगे आके गेंद को जिस तरह से सिक्सर खेला है, ये दर्शाता हुआ उनकी काबिलियत को। 19 रन स्कोर कार्ड के ऊपर प्रीतम तैयार एक बार फिर गेंदबाजी के लिए। सामने इस समय मिस्टर रावरे, चेश। इस बार बहुत ही बढ़िया हल्के हाथों से गेंद को खेला जरूर है, और ये डोमिनेट करती हुई गेंद मिड ऑन को, क्या पाव में मोह चाहिए, देखना जरूर। 23 रन ऑन स्कोर कार्ड। चलेंगे डीजे के पास, फिर आएंगे बीच मैदान। मी हाय कोली सोरीला ढोले मुंबईच्या किनारी, मार्कन कोली हनलन कोली गसल जाऊ बाजारी। मी हाय कोली सोरीला ढोले मुंबईच्या किनारी। थैंक यू। 23 रन स्कोर कार्ड के पर आपने देखा हाना हाना के बीच में थोड़ा सा प्रयास किया यहाँ पर खिलाड़ी ने गेंद को रोकने के, और उनमें थोड़ा सा उनका जो शरीर है इनबैलेंस रहा, थोड़ी सी मोच जरूर आई है। अब थोड़े से इंजर्ड होके मैदान के बाहर जाते हुए 23 रन स्कोर कार्ड के ऊपर इस समय नजर आते हुए जयेश रावरे, जिन्होंने इस प्रतियोगिता में पहले मैच में 24 रनों की लाजवाब बैटिंग की थी, उनमें 4 चौके और एक बेहतरीन सिक्सर था। दूसरे मैच में भी लाजवाब बल्लेबाजी देखने को मिली। अब तीसरे मैच में भी चौके के सारे आगाज किया है, एक अच्छी शुरुआत मैं कहूंगा। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर इस ओवर की अगली गेंद तैयार गेंदबाजी के लिए एक बार फिर थ्री रन ऑन स्कोर कार्ड। थोड़ी सी
23 रन स्कोर कार्ड के ऊपर 23 रन हो चुके हैं। एकमात्र विकेट जो करण रावरे के रूप में बैक टू पवेलियन की तरफ पहुंचा है। बीच 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। चलो दोबारा मैच जरूर शुरू करें। हवा अब धीरे धीरे अब थोड़ी सी आक्रामक होती हुई नजर आ रही है। थोड़ा सा हवा का जो रफ्तार है इस समय बढ़ता हुआ नजर आ रहा है। 23 रन प्रीतम तैयार। एक बार फिर एक सिक्सर और एक चौका जरूर आया है। जयेश रावरे जो काफी घातक बल्लेबाज माने जाते हैं, बैट के बल्लेबाज हैं, उनके सामने प्रीतम भारी। अनुभवों का भंडार है, युवा टैलेंट है, एक बेहतरीन गेंदबाज है, रफ्तार जिनकी पहचान है वही तैयार। एक बार फिर प्रीतम बारी। 23 रन होना स्कोर कार्ड। इस बीच अगली गेंद, इस बार लाजवाब शॉट लेकिन थोड़ा सा मिस टाइम। राहुल के हाथ में जाके थमती हुई गेंद और जयेश रावरे भी इस समय बैक टू पवेलियन की तरफ। विकेट इज गॉन। बाजारी लोकांच्या नजरा पडतील व तुझ्यावरी कला कपारू कसे नखरा चल जाऊ बाजारी बेसवच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील व तुझ्यावरी। न्यूमन चिराग इनसाइड आउट खेलना चाहते थे। लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद थे मिस्टर राहुल और कैच को लपकते हुए समय एक चौका जरूर खेला। उसके बाद में वापसी यहाँ पर होती हुई मिस्टर जयेश रावरे बैक टू पवेलियन की तरफ। न्यूमैन चिराग केनी बीच मैदान में आते हुए 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। दूसरा ओवर इस समय चल रहा है। पहले ओवर में 12 रन आए थे, 11 रन आए थे सॉरी। इस ओवर में अब तक 12 रन आए हैं। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। 4 ओवर की मैच है तो जायज है यहां से गेयर को बदलना चाहेगी इस समय सीआरडी टीम चिंचनी, क्योंकि जो फील्डिंग कर रही टीम उनके सामने जिस तरह से बैटिंग लाइन देखने को मिलती है, मयूर मर्दे जैसा एक घातक बल्लेबाज है, निखिल लकरे, प्रीतम बारी और गणेश सामोरे, ये 4 टॉप क्लास बैट्समैन उनके पास है। तो वहां पर टारगेट भी उतना उम्दा रखना पड़ेगा ओपोनेंट टीम के सामने। ये भली बात ही जानती है सीआरडी टीम के पूरी मैनेजमेंट टीम। न्यूमैन चिराग गए मैच में लाजवाब सिक्सर जड़े थे, वही चिराग अप्रीतम बारी के सामने। इस की अगली गेंद, एक तरफ धनेश है जिनके बल्ले से खूबसूरत सिक्सर आया है और दूसरी तरफ चिराग केनी ऑन स्ट्राइक। ओहो शॉर्ट गेंद थी, मौका था लेकिन थोड़ी सी गति ज्यादा, इसके लिए गेंद को परख नहीं पाए। पहले ओवर में 11 रन, दूसरे ओवर में 12 रन, कुल मिला के 11.50 के औसत से 23 रन 2 विकेटों के नुकसान पर। पहले ओवर में भी एक विकेट गया था, इस ओवर में भी एक विकेट। ओपनिंग पेयर है जो बैक टू पवेलियन आ चुकी हैं। अब 1 डाउन और 2 डाउन बल्लेबाज बीच मैदान में है। आने वाली 12 गेंदें अभी भी शेष है। क्या होगा इन 12 गेंदों में देखने के लिए बने रहे आप हमारे साथ। फिलहाल देंगे डीजे के मौका और फिर आएंगे आपके साथ बीच मैदान। थैंक यू। न्यूमैन राहुल को बुलाया गेंदबाजी के लिए। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक तरफ धनेश जिन्होंने आगाज काफी अच्छा किया है। कहते कि आगाज अच्छा होता है आपके मोमेंटम के लिए, लेकिन अंजाम अगर बेहतरीन होता है तो आपकी टीम के लिए, यानी कि बेहतर रच होता है उससे आप खुश हो जाते हो, लेकिन बेहतरीन जब होता है आपका ख्यामा खुश हो जाता है। इसलिए बेहतर और बेहतरीन का जो सफर है वो अगर आप यादगार बनाना चाहते हो, अपने नाम अगर बनाना चाहते हो, तो अपने आप के उपलब्धियों के लिए बेहतर और बेहतरीन की जो प्रयास में जो कंसिस्टेंसी है, जो रेगुलरिटी है, जो मैचलिस्ट परफॉर्मेंस है, वो आपको लगातार देना होगा। फिलहाल चलते धनुष की बल्लेबाजी की तरफ और मिस्टर राहुल के गेंदबाजी की तरफ। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। तीसरे ओवर की पहली गेंद अराउंड विकेट मिस्टर राहुल।
फुलटॉस गेंद थी, गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद जाती भी डाउन द ग्राउंड। सिंगल का इजाफा इस सिंगल के सारे 24 रन स्कोर कार्ड के पर। मस्त हवाएं बहती हुई, काफी बेहतरीन एटमॉस्फेयर यहाँ का निर्माण आता हुआ। दक्षिण दिशा में देखेंगे तो बहुत सारे पेड़ नजर आते हुए, अगर पश्चिम दिशा में देखेंगे तो खूबसूरत समुद्र बुलाता हुआ जिस तरह से नजर आ रहा है, एक संगीत गाता हुआ नजर आ रहा है। बीच मैदान में पूर्व दिशा में देखेंगे तो मां गावदेवी का मंदिर पूरी तरह से आत्मविश्वास हर एक के दिल में निर्माण करने के लिए शुभ आशीर्वाद देता हुआ, और बीच मैदान में देखेंगे तो तमाम क्रीड़ा प्रेमी मैच का आनंद लेते हुए क्रिकेट खूबसूरत नजर आता हुआ। यहाँ पर जरूर गेंद को खेलना चाहते थे और यहाँ पर प्लम में पकड़े गए चिराग, लेग बिफोर के रूप में विकेट इज गॉन एसटी से। चौबीस रन हो चुके स्कोर कार्ड के ऊपर, 10 गेंदें आनी शेष हैं। सीआरडी के जितने भी चाहने वाले वो सोचेंगे कि इस 10 गेंदों में 3 या 4 शॉट अगर बड़े लगते हैं, अगर यहाँ पर 50 के नजदीक स्कोर जाता है तो एक अच्छा बैटल देखने को मिलेगा। दूसरी तरफ धाकटी डानू के जितने भी चाहने वाले कोशिश करेंगे आखिरी 10 गेंदों में 15 या 20 रन अगर खर्चे होते तो भी मैच दोहराए के दहलीज के ऊपर खड़ा हो सकता है। तो देखना यहाँ पर निकेश दवने को बुलाया है, जिनकी बल्लेबाजी भी एक आक्रामक रही है और बड़ी शॉट उन्होंने खेले थे पहली मैच में। वही निकेश यहां पर फुल टॉस गेंद और क्लिंग बोल्ड एसटी से। प्रशांत 3 गेंदें डाली गई, राहुल ने सिर्फ 1 रन खर्च किया यहाँ पर, 9 गेंदें आनी शेष है। अच्छी गेंदबाजी राहुल के द्वारा 24 रन के ऊपर स्कोर रुका हुआ। अब प्रशांत को मौका मिला है यहाँ पर। एक तरफ अगर देखा जाए तो मिस्टर धनेश खड़े 9 से गेंद के ऊपर, जिग्नेश नुमाना जिग्नेश बीच मैदान में इस समय जाते हुए जिग्नेश, ये भी काफी लाजवाब बल्लेबाज है। 3 गेंदों में कोशिश उनकी होगी कि जो मौका मिला है यहाँ पर इस मैच में उस मौके को बेनिफिशियल कॉच में तब्दील करे। एक रिदम में गेंदबाजी कर रहे मिस्टर राहुल, इस बार भी ब्लॉक में गेंद डाली है, जरूर सिंगल का इजाफा। 25 रन स्कोर कार्ड के पर 25। अब धनेश के ऊपर अब नजरें पूरी तरह से गड़ी हुई है, क्योंकि अगर अच्छा टारगेट रखेंगे तो मैच जब फील्डिंग के लिए उतरेंगे तो एक साइकोलॉजी एडवांटेज जिसे कहते हैं, मानसिक आधार रनों का मिल सकता है। 2 गेंदें आनी शेष है, 25 रन हो चुके स्कोर कार्ड के ऊपर। धनेश उम्मीद की किरण क्या बन सकते हैं ये भी देखना होगा। इस बीच तैयार मिस्टर राहुल, इस बार बहुत ही बढ़िया गेंद खोद के निकाले, गेंद को इक्सा कवर में, वहां पर हार्दिक तांडेल गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, सिंगल का इजाफा। 26 रन स्कोर कार्ड के पर पूरी तरह से बांध के रखा है बल्लेबाजों को राहुल ने। मिस 3 रन खर्च किए 5 गेंदों में अब तक। पहले ओवर में 11 रन, दूसरे ओवर में 12 रन और इस ओवर में आए कुल मिला के 3 रन और विकेटें भी ली है। खास करके अगर बात करेंगे चिराग केनी और मिस्टर निकेश दवने बैक टू पवेलियन की तरफ आ चुके हैं। अब देखना है जिग्नेश, ओ इस बार जिग्नेश ने फिनिश काफी बढ़िया किया, मौका मिला है, सिक्सर के साथ में दर्शाया कि हमें क्यों प्रमोट किया गया है। 6 रन से समय स्कोर जरूर 32 के पर पहुंचा है। आखिरी 6 गेंदें महत्वपूर्ण रोल अदा करेगी। अगर यहाँ पे रन आएंगे बहुत सारे,
मैच में वापसी करेगी सीआरडी, यहां से कंजूसी होगी तो मैच दोहरा के दिल्ली इसके ऊपर आगाज देगी। क्या होगा आखिरी 6 गेंदों में, आप बने रहे हमारे साथ। फिलहाल चलेंगे हम डीजे दर्शन के साथ। चला लवकर फील्ड अरेंज करून घ्या। 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। न्यूमान आपण बघतोय अंतिम षटक आणि गोलंदाजी मार्कवर हार्दिक। बघूया हार्दिक तांडेलला बोलवलंय गोलंदाजीसाठी। 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। इथून मात्र जिग्नेश आणि धनेश यांच्याकडे मोठी जिम्मेदारी, तर दुसऱ्या बाजूने हार्दिक तांडेलला मात्र अंतिम षटकासाठी प्राचारण केलंय। बोरीपाडा संघाचे संघनायक इथे उपस्थित असतील टॉस साठी। मॉडर्न शिरगाव संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत। चला मी विनंती करतोय बोरीपाडा संघाचे संघनायक फर्स्ट सेमीफायनल, चला पहिली सेमीफायनल खेळण्यासाठी आपण टॉस उडवणार आहोत। थोडंसं कॉपरेट करा बोट टीम कॅप्टन। कम फॉर द टॉस इमिजिएटली टुवर्ड्स VIP डाइस। नेक्स्ट मैच फर्स्ट सेमीफायनल बिटवीन बोरीपाडा अँड मॉडर्न शिरगाव। 32 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय। हार्दिक तांडेलच्या अगेन्स्ट आपल्याला बघायला मिळेल धनेश। फिल्डिंग मात्र सजवली गेले धनेश साठी। तयार हार्दिक, राईट मोर द विकेट। पहिला चेंडू आपण बघू शकाल। पंच वाईड बॉलचा कॉल देताना इट इज वाईड बॉल। 33 रन्स ऑन अ स्कोर कार्ड। 33 धावा। 33 रन्स स्कोर कार्ड वरती। पहिला चेंडू पुनश्च तयार गोलंदाजी मार्कवर। अतिशय सुरेख एक ब्लॉक मध्ये चेंडू मात्र हाताळला गेला। एक धाव परिपूर्ण। दुसऱ्या धावेचा अटेम आणि इथे मात्र दुसरी धाव परिपूर्ण। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट। 35 रन्स ऑन स्कोर कार्ड। 35 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत। 35 धावा। अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष आहे। एका बाजूने धनेश ज्याच्याकडे क्षमता आहे, प्रीतम बारीच्या चेंडूला ज्या पद्धतीने त्याने डान्सिंग ग्राउंड विकेट येऊन षटकार घेतला होता, एक पॉवरफुल फलंदाज म्हणून त्याने या ठिकाणी आपली बॅटिंग दाखवलंय। ऑन साइडला पुनश्च चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय। लॉंग ऑनला चेंडू ट्रॅबल, पुनश्च राहुल फंबल होत आहेत। धावसंख्या 37। 37 धावा स्कोर कार्डवर। अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि खऱ्या अर्थाने हा जो एंड आपण बघतोय तो राईट हँड बॅटरसाठी एक अनुकूल असा एंड आता म्हणायला हरकत नाहीये। हवा खूप सुंदररित्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसते। एका बाजूने हार्दिक राईट मुहूर्त विकेट गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय। चेंडू क्रमांक 3 37 रन्स ऑन स्कोर कार्ड। धनेश आपल्याला पुनश्च एक धाव वर्जित केली गेली आहे। दुसऱ्या धावेचा अटेम बघायला मिळेल का बघूया आणि इथे मात्र 2 धावा परिपूर्ण। धावसंख्या 39। 3 चेंडूवरती 7 धावा अजूनपर्यंत आलेल्या आहेत। अजूनही 3 चेंडूवरती किती धावा येतील हा एक प्रश्नचिन्ह आहे। धावसंख्या आपल्याला बघायला मिळते तब्बल 39। धनेश एकात मोठ्या शॉटच्या शोधामध्ये, एका षटकार मारण्याच्या तयारीमध्ये। बघूया धनेश इथे मात्र पण बघू शकाल डॉट बॉल आलाय आउटसाइड द ऑफ सम। चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळाले। एका बाजूने जिग्नेश थोडसे टीम मीटिंग।
शेवटचे 2 चेंडू आहेत आणि 39 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. 39 रन्स. दरम्यान हार्दिक पुनश्च तयार गोलंदाजी मार्कवर. काही वेळेला ब्लॉक मध्ये मारा बघायला मिळतो. एक धाव परिपूर्ण केली गेली आणि धावसंख्या 40. जिग्नेशकडे क्षमता आहे, कारण ज्या पद्धतीने त्याने शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचला होता, इथे जिग्नेश पुनश्च आपला क्लास दाखवण्यासाठी आतुरलेला असेल. 1 टू गो. अंतिम चेंडू. 40 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. या शेवटच्या चेंडूवरती जर षटकार आला तर 46 होतील, चौकार आला 44 होतील, निर्धाव चेंडू आला तर 41चं टार्गेट राहील. बघूया 40 झालेले आहेत. अंतिम चेंडूवरती मात्र किती धावांचं टार्गेट हे पिक्चर पूर्णतः क्लिअर होईल आपल्या समोर. तयार पुनश्च जिग्नेश आणि इथे मात्र वेगवान चेंडू हाताळला गेला. पॅक ऑफ द गुडलेन होता आणि टार्गेट इथे मात्र 42 धावांचं असेल. चला मोरीपाडा संघाच्या संघाने एक टॉस साठी या आणि मॉडर्न शिरगाव त्वरित टॉस साठी यायचं आहे. चला मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वरजी दवणे सरांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केलं जाईल. पहिली सेमीफायनल. इकडे 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 हो हो कॅमेरामध्ये. दरम्यान चॉईस हवाय. चॉईस दिलं जाईल. दरम्यान दरम्यान मोरीपाडा संघाचा कॉल असेल. काट टेल आणि आलाय हेड. टॉस जिंकलाय मॉडर्न शिरगाव. काय असेल आपला निर्णय सांगतो मी थोडा वेळ. तर क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले. मोरीपाडा संघाला बॅटिंग साठी आपण सज्ज राहायचंय. 42 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केले गेले. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपण 4 षटकांसाठी परिवर्तन करतोय. ऐकूया आपण भुवनेश्वर मेहर सरांना. आम्ही त्यांना मायक्रोफोन वरती बोलवतोय. या नक्कीच 42 धावांचं उद्दिष्ट इकडे दिलं गेलेलं आहे धाकटी डानू संघाला CRD कडून या वेळेला. आणि नक्कीच पुढचा पहिला सेमीफायनलचा सामना मात्र चिंचणी मोरीपाडा विरुद्ध मॉडर्न शिरगाव यांच्यामध्ये खेळला जाईल. तर मॉडर्न शिरगावने नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय अजून आलेला नाही आपल्याकडे. फिल्डिंग घेतलेली आहे. यस बॉलिंग घेतलेलं आहे. तर चिंचणी मोरीपाडा संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. 4 षटकांचे सामने राहतील आणि नक्कीच माझ्यासोबत जोडला जाईल पुनश्च एकदा पप्पू चांबरे यांचा गोड आवाज देखील आणि सुमधुर माहिती नक्कीच आपल्यासमोर सादर केली जाते आहे. यावेळेला मात्र 4 षटकांचा सामना आहे. 42 धावांचं उद्दिष्ट. पहिलं षटक असेल पॉवर प्ले. 3 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्डच्या बाहेर पाहायला मिळतील. तर पाहूया सामन्याची रंगत कशी असणार आहे, कारण 42 उद्दिष्ट हे छोटं म्हणून चालणार नाही, कारण 4 षटकांचा सामना आहे. गोलंदाजीचा मारा CRD कडे सुद्धा भेदक आहे. पाहिलेलं आहे आज आपण दिवसभरामध्ये 2 सामन्यामध्ये सुरेख अशी भेदक गोलंदाजी साकारली आहे CRD ने आणि त्या जोरावरच आजच्या सामन्यात या सामन्यामध्ये मात्र त्यांनी प्रत्येक खेळाडूला संधी दिली फलंदाजीसाठी आणि त्या फलंदाजीच्या जर माध्यमातून आगेकूच केली गेली. 41 धावांपर्यंत मजल मारली गेली आणि 42 धावांचं उद्दिष्ट धाकटी डानू संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. त्याला वळूया मैदानाच्या ओपनिंग बॅट्समॅन मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर आणि विनीत यावेळेला थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळते आहे. नक्कीच मयूर आणि विनीत ही जोडी मात्र
मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते आहे. पप्पू काय सांगशील याबद्दल की आता एक क्वालिफायरचा सामना आहे, एक थोडंसं व्हेरिएशन प्रत्येक ठिकाणी CRDने देखील व्हेरिएशन केलं. चांगला जिग्नेश जो एकदम गाजलेला आहे या दोन्ही सामन्यामध्ये, त्याने खूप चांगली बॅटिंग केली होती, त्याला ठेवलं होतं, त्याला बॅटिंगला उतरवलं नव्हतं. आत्ता सुद्धा व्हेरिएशन आपल्याला धाकटी डाणूमध्ये पाहायला मिळते. मयूर आणि विनीतला प्रमोट केलं जातं आहे ओपनिंगसाठी, काय म्हणशील? खरोखरच प्रत्येक सामन्यात बदल करणं गरजेचं असतं, प्रत्येक खेळाडूंना पार राखणं हे गरजेचं असतं की कोणता अजून खेळाडू नवीन आपल्या संघासाठी तयार होईल, त्या उद्दिष्टाने हा प्रयत्न असतो. चला बळूया मैदानाच्या आता प्रथम गोलंदाजीसाठी मात्र सज्ज आहे अमित मिश्रा. बबुआ राईट टाइम ओव्हर द विकेट कडून गोलंदाजीसाठी तयारी. तर मयूर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. मांगलाडींकडून पहिला चेंडू येत असताना पाहायला मिळतो आहे. सुरेख फिरकीच्या नादातून सुरेख गोलंदाजी साकारली जाते. पहिला चेंडू निर्धाव येत असताना आपला दबाव मात्र साकारताना दाखवताना गोलंदाज आपली कामगिरी करतो आहे. तर पहिल्याच मागच्या सामन्यामध्ये देखील पहिला चेंडू निर्धाव हाताळला होता अमित मिश्रा, असं आमच्या स्कोरर चिन्मय सांगतो आहे. नक्कीच त्याच्यात देखील मेमरीमध्ये काय मुवमेंटिंग सेव्ह करून ठेवले जात आहेत, गोल्डन मुवमेंट म्हणतात त्याला. काही चांगले क्षण आपल्या मेमरीमध्ये सेव्ह केले जात आहेत. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू या वेळेला असेल काय. नजारा मयूर ऑन स्ट्राईक. सुरेख गोलंदाजी हाताळली जाते पुन्हा एकदा अमित मिश्रा. प्रत्येक चेंडूला वेगळ्या वळणावर फिरकीच्या नादात सुरामध्ये देतो आहे चेंडू. निर्धाव पुन्हा एकदा काय गोलंदाजी साकारली जाते आहे. सुंदरशी गोलंदाजी रोखण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेला मात्र हा पेच हलक्या पद्धतीने कट केला जातोय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. पाहूया क्षेत्ररक्षित केला जाईल का. या क्षेत्ररक्षितचा प्रयत्न होता परंतु चेंडू येतोय सीमा रेषा पार चौकारासाठी. कमॉन डीजे. तर नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि गोलंदाजीच्या आपल्या बलबुत्यावर चांगलं नावलौकिक कमवताना अमित मिश्रा आपल्याला पाहायला मिळतो आहे. टाइम शील्ड मध्ये चांगले योगदान त्याने दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कॉर्पोरेट T20 ला त्यांनी एक चांगलं योगदान दिलं होतं. नक्कीच सुरेख अशी हायेस्ट विकेट अचीवर एक हॅट्रिक त्यांच्या नावे दर्ज केली होती. नक्कीच सुरेख असा हा गोलंदाज आपला नावलौकिक देत असताना CRDच्या माध्यमातून या वेळेला मात्र केला जातोय रिव्हर्स मध्ये शॉटला परिवर्तित. गल्लीच्या क्षेत्रामध्ये येते चौकार. पुन्हा एकदा देऊया संधी DJ मास्टरला. धन्यवाद. धावसंख्या बोर्डावर लागते आहे 9. एक चौकार आहे मयूरच्या नावे, एक चौकार आहे विनीतच्या नावे दर्ज. तर धावसंख्या पोहोचते आहे 9 वर. चेंडू हाताळले गेलेले 5. या षटकातला शेवटचा चेंडू येतोय पुन्हा एकदा विनीत याच्यासाठी खेळला जातोय कव्हर क्षेत्रामध्ये आणि खूप सुरक्षित रक्षण केलं गेलेलं आहे. परंतु एक धाव मात्र सुरेख पद्धतीने टिपली जाते आहे. एका धावेने धावसंख्या पोहोचते आहे 10 वर. एक षटकाच्या समाप्तीनंतर सुरेख आगेकूच धाकटी डाणू संघ करताना पाहायला मिळतोय. कारण ही जोडी कमालीची जोडी धाकटी डाणू संघासाठी कामगिरी करताना पप्पू पाहायला मिळते आहे. खरोखरच जर पाहिलं तर 4 षटकात 42 धावांचं हे आव्हान जे CRD संघाने धाकटी डाणू संघासमोर ठेवलेलं दिसतंय. 10.50 धावांची सरासरीने धावसंख्या गोळा करायची आहे. मात्र पहिल्या षटकात धावसंख्या ही आहे 10 धावा. म्हणजे खरोखरच जी कामगिरी करायची होती ती इकडे राखून ठेवण्यात यशस्वी झालेलं असं म्हणेल मी. धाकटी डाणू संघ थोडीशी अपुरी धावसंख्या कुठली ही CRD संघाने मात्र थोडंसं वाटतंय. मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा या ठिकाणी अमित यांनी करून दाखवली होती. सलग 2 चेंडू डॉट्स टाकल्यानंतर एक थर्डमॅन क्षेत्रात आणि एक पॉईंट क्षेत्रामध्ये चौकार जी केली होती खूप कमी पाहायला मिळते त्यांच्या या खेळामध्ये थर्डमॅन आणि पॉईंटला चौकार जाताना.
नक्कीच पाहूया पुढचं षटक. आता मात्र 3 षटकामध्ये 32 धावा गोळा करायच्या आहेत. एक सुरेख रंगत मात्र पाहायला मिळेल, कारण 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण जोडलं जात आहे. आणि आता पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे पप्पू, आणि आता या वेळेला मात्र 18 चेंडूंचा खेळ जबरदस्त रंगतदार असणार आहे. प्रेक्षकांची गर्दी अलौकिक वाढलेली पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेर प्रेक्षक आपल्या नजरा मात्र मैदानाच्या आतमध्ये लावताना पाहायला मिळत आहेत. सुरेख सुरेख सामना नक्कीच रंगणार. क्वालिफायरचा सामना आहे. यानंतर या सामन्यामध्ये जो संघ विजय असेल तो सेकंड सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया पहिला चेंडू दुसऱ्या षटकात जयेश रावरे. आज सुरेख गोलंदाजी, टप्पा खाल्यानंतर उसळी देणे, फलंदाजाला चकमा देणे, हे कौशल्य फिरकीच्या माध्यमातून कसं ताल आणि सूर धरते. निर्धाव चेंडू मात्र हाताळला जातोय सुरेख पद्धतीने. पुन्हा एकदा यावेळेला मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून खेळला जातो आहे आणि चेंडू खाली येतोय. अमित मिश्रा टिपला जातोय झेल, गडी होतोय बाद. क्रमांक 1 कमांड डीजे. पंच निर्णय घेतील. चला सिक्स येतोय. यस कमॉन डीजे. चला वळूया सुमधुर संगीत षटकारासाठी. ओके डीजे धन्यवाद. या वेळेला मात्र या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येमध्ये बढती मिळते आहे. धावसंख्या झाली आहे 16. सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. विनीतच्या फळीतून षटकार आलेला आहे. या वेळेला नक्कीच लाईनवर टच झाला चेंडू, पाय आणि षटकार मिळते आहे सुरेख पद्धतीचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयेश रावरी यांची फिरकी गोलंदाजी या वेळेला काम करून गेली. एक नक्कीच सुरेख चेंडू पाहायला मिळतो आहे. कव्हर देखील करण रावरे आणि सुरेख पद्धतीने खेळला. धाव घेण्याचा प्रयत्न होता मयूर यांचा, परंतु नाहीच परतवलं. विनीत याने रोखलं गेले आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या क्षणाला सुरेख सुरेख अशी गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतो आहे. तर जयेश रावे एका बाजूला, कारण अमित बबुवा याने एक सुरेख षटक हाताळल्यानंतर मात्र नक्कीच जयेश रावरे हे देखील सुंदरसं योगदान देत असताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू डॉट, दुसरा षटकार, तिसऱ्याला डॉट, अशी सुरेख गोलंदाजी. 3 चेंडू झालेले आहेत या षटकाचे. पाहूया पुढचा चेंडू काय असेल ना जरा. या वेळेला पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून केला जातोय आक्रमण. आता मात्र षटकार येत आहे. पुन्हाची एकदा कमांड डीजे. धन्यवाद. 14 चेंडू 22 धावांची गरज. 14 चेंडू 22 धावांची गरज. 20 झाले ना, 22 झाले. 20 धावांची गरज. 14 चेंडू 20 धावांची गरज. ओ समीकरण जबरदस्त येतंय. आता कुठे असणार आहे तोडफोड. या वेळेला मात्र पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने हलकासा कडा घेतला. विनीतला परतावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. कमॉन डीजे.
पाहिजे. यावेळेला मात्र 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. सुरेख सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू डॉट, दुसरा षटकार, तिसरा डॉट, चौथा षटकार, पाचव्याला विकेट. पाहूया शेवटचा चेंडू. या षटकातला समोर उभा आहे आक्रमक फलंदाज प्रीतम बारी आहे, ज्याचं नाव तो येतोय आता स्ट्राईकला. नक्कीच 13 चेंडू 20 धावांची गरज. 13 चेंडू 20 धावा असं समीकरण जोडलं जात आहे सुंदर पद्धतीने. आता मात्र गारगार वारा मैदानाच्या आत रेंगाळताना पाहायला मिळतोय. याव एक सुरेख गोलंदाजी हाताळली गेली आहे. नक्कीच निर्धाव चेंडू हाताळला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बोर्डावर धावसंख्या 22 वर स्थिरावलेली पाहायला मिळते. तर आता मात्र 12 चेंडू 20 धावांची गरज असणार आहे. पुढच्या समालोचनासाठी मी आमंत्रित करतो पप्पू चांबरे यांना. नच्चो सारे जी फाड़ के नच्चो सारे जी फाड़ के नच्चो सारे जी फाड़ के. धन्यवाद. या ठिकाणी पाहू शकाल 2 षटकाच्या उत्तरार्ध धावसंख्या 22 धावा, म्हणजे 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 22 धावा या ठिकाणी कुठले आहेत? अजून 12 चेंडूचा खेळ शेष आहे. धावसंख्या जी हवी आहे अजून 20 धावा, म्हणजे आता प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी. कुछ भी हो सकता है, कारण अट्टीतटीचा सामना या ठिकाणी. चुरस मात्र दोन्ही संघामध्ये वाढलेले आहेत. तसेच प्रेक्षकांचे डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सामना आपण पाहू शकाल. चहूबाजूने प्रेक्षकांची हळूहळू वाढती गर्दी या सायंकाळच्या वेळेस. ज्याप्रमाणे सूर्यदेव मावळत्या दिशेने पूर्वेकडून पश्चिमेला वेग घेताना दिसतोय. आज थोडासा सायक्लोनचा थोडासा परिणाम या ठिकाणी थोडासा जाणवत आहे, जेणेकरून या मैदानावर धूळ ही होते, त्यामुळे थोडासा व्यत्यय निर्माण होतो आणि थोडासा उशीर सुद्धा होतो. त्यामुळे या स्पर्धेला दरम्यान बघूया पुन्हा सामन्याकडे वळूया. 12 चेंडूत 20 धावांची गरज आहे. दरम्यान उत्कृष्ट असा हा गोलंदाज CIT संघाकडनं प्राचारण करतोय भरत चिखलीकर. एक नावलौकिक ज्याने सुप्रीमियर चषकामध्ये एकदा मला वाटतं खेळलेला होता असा खेळाडू आहे. आणि आज आपल्या घरच्या संघासमोर खेळत असताना, घरच्या मैदानावर खेळत असताना काय चुरस निर्माण करेल. दरम्यान पहिला चेंडू लेफ्ट आर्म आउट द विकेट. थोडासा गुड लाईन पडलेला चेंडू आता पॉइंटच्या क्षेत्रामध्ये मारला फटका. 1 बॉन्स. या ठिकाणी मला वाटतं अजून थोडासा निर्णयासाठी थांबतोय मी. तो सांगतो काय बोलत नाही. मला वाटते पंचाकडनं निर्णय येतो, वाट पाहतोय. चौकार. कम ऑन डीजे. पहिला चेंडूवर चौकार खेचून आता 11 चेंडू 16 असे समीकरण पाहायला मिळत आहे. ते धाकटी नाणू संघाकडनं ज्यापर्यंत मयूर मर्दे आहे तोपर्यंत अशा पल्लवित करणं हे त्यांना यशस्वी वाटतंय ते डाणूच्या या समोगाक्षामध्ये. त्या दरम्यान पुन्हा षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरता भरत विरुद्ध या ठिकाणी मयूर. चांगला चेंडू हाताळला या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा गेलेला चेंडूवर एक धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने आघाडी घेते. 27 धावा. दरम्यान 15 धावांची गरज. 10 चेंडू 15 धावांची गरज. अटीतटीचा सामना सुटतोय. ज्याप्रमाणे प्रेक्षकांना हवा असा सामना जो या ठिकाणी होताना दिसतोय. दोन्ही संघामध्ये दोन्ही बलाढ्य प्रतिनिधी संघ आहेत. षटकातील पुढील चेंडूसाठी सज्ज आहे फलंदाज प्रीतम बारी. नावलौकिक असा खेळाडू आहे जिल्ह्यातील आणि खूपच आपली दर्जेदार खेळी खेळून प्रत्येक या रसिकामध्ये तो सामावलेला आहे. त्याप्रमाणे आज सुद्धा तशी कामगिरी करेल का. पुढील चेंडू पुन्हा भरत. फुल टच चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. सरळ 2 क्षेत्ररक्षक त्यामध्ये आहेत आणि मला वाटते हा चेंडू पकडला गेलाय. 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण होताना दिसत आहे. दुहेरी धावा धावफलकावर जमा होतील. धावसंख्या धावफलकावर जमा झाल्यानंतर 29 धावा. 13 धावांची अजूनपर्यंत गरज आहे. 9 चेंडू 13 धावांची गरज. कुछ भी हो सकता है.
सामना कलरफुल ठरतोय, सामना रंगतदार ठरतोय. सर्व प्रेक्षक वर्गांची नजरा मात्र या सामन्याकडे आहेत. दरम्यान बघूया 9 चेंडू 13 धावांची गरज. दरम्यान अनुभवी असा हा गोलंदाज भरत चिखलीकर, दरम्यान आक्रमक फलंदाज प्रीतम. चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं हा चेंडू जाऊ दिलाय तर छेडकाने मात्र केलं नाही चेंडूवर. हा चेंडू थोडासा पंच केला असा बाजूला तर एक धाव होऊ शकली असती, नाही मात्र या ठिकाणी चांगल्या चेंडूचा सन्मान केलेला दिसतोय. 8 चेंडू 13 धावांची गरज. आक्रमक फलंदाज आणि अनुभवीचा भंडार असा हा गोलंदाज भरत चिखलीकर यांचा थोडासा द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडूसाठी सज्ज आहे प्रीतम बारी. किस्पे होगा भारी. हा चांगला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कार्पाच्या सहाय्याने चेंडू जाईल. तत्पूर्वी एक धावा या ठिकाणी धाव फलकावर जमा होते. एके धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. 7 चेंडूत 12 धावांची गरज. 7 चेंडूत 12 धावांची गरज. मला वाटते 12 चेंडूत 20 धावांची गरज होती. मला वाटतं फक्त ह्या चेंडूत 8च धावा दिलेत. 5 चेंडूत 8 धावा दिलेत. आता धावसंख्या हवी आहे 7-12 कोणाच्या नावावर. 7 चेंडूत 12 धावा. बघूया सीआयडी संघ किंवा या ठिकाणी धाकटी राणू संघ यांच्यात थोडासा द्वंद्व. 7 चेंडू 12 धावा. थोडा सल्ला फुलला चेंडू जातोय. जिग्नेश त्या चेंडूवर येईल का? आणि झेल मात्र सोडलं. चांगला प्रयत्न. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या दोघांचा हलकाचा प्रयत्न करण त्या चेंडूवर येईल. तत्पूर्वी 2 धावा धाव फलकावर जमा होतील. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या धाव फलकावर 32 धावा. आता एका षटकात 10 धावांची गरज. वाजव डीजे. Exclusive remix. JDOA. डरने वालों को मैं और डराऊं, कौन भाईगा मैं तो डंका बजाऊं. डरने वालों को मैं और डराऊं, कौन भाईगा मैं तो डंका बजाऊं. डरने वालों को मैं और डराऊं, कौन भाईगा मैं तो डंका बजाऊं. बघू शकाल ह्यानंतर अजून 3 सामने खेळवायचे आहेत. थोडेसे घाई करायचे दोन्ही संघाने. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका मात्र या ठिकाणी जाणवतोय. 24 तासात या ठिकाणी थोडीशी घोषणा केल्या सरकारने की थोडासा सावधगिरी पत्करायच्या प्रत्येक नागरिकांनी. ज्याप्रमाणे या किनारपट्टीला हे वादळाचा थोडासा आपल्यावर परिणाम होऊ शकेल दक्षता घ्यायच्या प्रत्येक नागरिकांनी. याप्रमाणे सरकारने आव्हान केलं आहे. प्रत्येक नागरिकांना त्यांची जबाबदारी आहे. आता मात्र पुन्हा क्रिकेटकडे ओढूया. 6 चेंडूत 10 धावांची गरज. चिराग विजय केनी मॅन फ्रॉम चिंचणी मोरीपाडा सीआयडी संघाकडनं खेळत असताना आज मात्र काय करून दाखवते संघासाठी. तर जितेंद्र तामोरे जे हार्दिक तामोरे यांचे वडील आहेत त्यांचं आम्ही स्वागत करत आहे. त्यांनी या मंचावर यायचं आहे आणि स्थान पण व्हायचं आहे. जितेंद्र तामोरे सर तुम्ही सुद्धा यायचं आहे. 6 चेंडूत 10 धावांची गरज आहे. दरम्यान चिराग आणि ॲट प्रीतम थोडासा द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल. बघूया कुछ भी हो सकता है. क्रिकेट इज जेंटलमॅन्स गेम. क्रिकेटला थोडासा रंगत आणलाय. समीकरण पाहिलं तर 6 चेंडू 10 धाव होऊ शकतात. मात्र या ठिकाणी गोलंदाजी चांगलं पृथक्करण केलं तर त्यात वेगळं चित्र होऊ शकतं. चांगला चेंडू हाताळलाय. गचाड क्षेत्ररक्षण यष्टरक्षकाची एक धाव आणि या ठिकाणी पुन्हा एक खराब फेकी. या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण. इथे वेगळंच काहीतरी पाहायला मिळालं आहे. जिकडे एक धावा गचाड क्षेत्ररक्षण फेक सुद्धा खराब आणि या चेंडूवर 2 धावा मोफत मिळतात की काय पुढच्या संघाला असं पाहायला मिळतं. जे नाही व्हायचं आहे ते सीआयडी संघाकडनं झालेलं दिसतंय. आता मात्र 5 चेंडूत 8 धावांची गरज. या चेंडूत काहीतरी वेगळा पाहायला मिळालाय जे खूप कमी पाहायला मिळते सामन्यात. त्याच पाहायला मिळालाय. 5 चेंडूत 8 धावांची गरज. दरम्यान प्रीतम विरुद्ध चिराग असा रणसंग्राम रंगतोय चिंचणीच्या भव्य पटांगणावर. 5 चेंडूत 8 धावांची गरज. षटकातील पुढील चेंडू लो फुलटा चेंडू मात्र त्याचा परिपूर्ण फायदा घेतो. लॉंग ऑफ डोक्यावर बिग 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 फार षटकार. वाजव डीजे.
धन्यवाद. 2 धावांची गरज. मॅच बॉल आलाय, पाठवा मॅच बॉल, पाठवा मॅच बॉल. भिजलाय तो आता, ओला झाला. चार चेंडू 2 धावांची गरज. पुन्हा चिराग विरुद्ध प्रीतम. हलकी हाताने प्रहार केला, बघू शकता. थोडासा पुल केला त्या चेंडू, त्याला माहिती आहे एकेरी धावां घेऊन सहज धावसंख्या होईल, मात्र आत्महत्या होऊ शकेल. मयूर यांचा एक महत्वपूर्ण गडी बाद होताना दिसतोय. आता समीकरण पाहू शकाल, 3 चेंडूत 1 धावांची गरज. वाजव डीजे. धन्यवाद. तर जितेंद्रजी तामोरे यांचं आगमन होते. वेलकम सर, वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम. CRD ग्रुप द्वारा आयोजित चिंचणी चषक 2023 यामध्ये मी भुवनेश्वर मेयर आपला हार्दिक हार्दिक स्वागत करतो समालोचन कक्षातून. तसेच माझे सहकारी मित्र अजितदादा पाटील यांच्याकडून, तसेच पप्पूजी चांबरे, तर CRD ग्रुप पूर्ण एंटायर टीम कडून स्वागत आहे आपलं. तर नक्कीच आपल्याला हे स्टेज पाहू शकतात. ह्या स्टेजसाठी मोठं योगदान आपल्याला जितेंद्रजी तामोरे यांच्याकडून मिळालेलं आहे. गावदेवीच्या या भव्य पटांगणावर आपण हे जो व्यासपीठ बघताय त्याच्यासाठी जे योगदान दिलं गेलेलं आहे ते जितेंद्रजी तामोरे यांच्याकडून आलेलं आहे. तर जोरदार एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या गेल्या पाहिजेत. तसंच क्रिकेटसाठी सहकार्य येऊ द्यात. तर वळूया मैदानाच्या आत. कंपल्सरी चेस आहे. 3 चेंडू 1 धावची जरकार आहे. 3 चेंडू 1 धाव. अजूनही काही होऊ शकतं. यावेळेला मात्र फलंदाज येतोय निखिल. निखिलजी अकरे. हॅलो. 3 चेंडू 1 धाव. पाहूया काय होते आहे नजारा. पुढे सरसावून खेळला जातो आहे. चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चौकार येतो आहे. विजयी चौकार. आणि यावेळेला मात्र क्वालिफायर होतो आहे धाकटी डाणू संघ. नक्कीच सेमीफायनल मध्ये. यस. तर पहिला सेमीफायनल साठी वळतोय. आता आपण पुन्हा एकदा गोड सुमधुर आवाज अजितदादा पाटील यांचा. पहिली सेमीफायनल रंगते आहे. आर्यन शिरगाव विरुद्ध मोरीपाडा चिंचणी यांच्यामध्ये दमदार. मॉडर्न शिरगाव विरुद्ध चिंचणी मोरीपाडा यांच्यामध्ये नक्कीच जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पहिल्या दिवशी क्वालिफायर होऊन चिंचणी मोरीपाडा संघ आला, तर दुसऱ्या दिवशी अंडर 23 माध्यमातून मॉडर्न शिरगाव आपल्याला क्वालिफायर होऊन सेमीफायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळाला. आत्ता मात्र या 2 बलाढ्य संघामध्ये रंगणार आहे आजच्या आपल्या या CRD ग्रुप द्वारा आयोजित चिंचणी चषक 2023 पहिला सेमीफायनलचा सामना रंगतो आहे. यावेळेला मात्र पुनश्च एकदा समालोचनासाठी मी आमंत्रित करेन आमचे सुमधुर आवाजांचे लाडके अजितदादा पाटील यांचा सुमधुर आवाज. सो थँक्यू. दरम्यान मान्यवरांचं शुभागमन आमच्या मुख्य मंचाकडे होताना आपण बघू शकाल. पालघर जिल्हा उपनेते, एक लाडकं व्यक्तिमत्व, दानशूर असं व्यक्तिमत्व आदरणीय राजेशभाई शाह साहेबांचं शुभागमन आमच्या मुख्य VIP डाईस कडे होताना. वेलकम. आपलं शब्द फुलाने आम्ही हार्दिक स्वागत करतोय आमच्या गावदेवीच्या भव्य क्रीडा नगरीमध्ये.